दिनांक 16 एप्रिल 2026 रोजी अनिरुद्ध रेडेकर यांनी दुपारच्या सत्रात एस टी आगाराची भेट घेत प्रवाशांच्या एस टीबद्दल असणाऱ्या तक्रारी एस टी आगार प्रमुखांना सांगितल्या। त्यावर एस टी आगार प्रमुखांनी अनिरुद्ध रेडेकर यांना गाड्यांची कमतरता असल्याचे सांगितले। किती गाड्यांची गरज आहे साहेब तुम्हाला? अजून 10-15 लागणार आहेत। अनिरुद्ध यांनी त्यांना तशा आशयाचे पत्र लगेचच द्यायला सांगितले। भले माझ्या नावावर नको, तुम्ही डीसीला पत्र द्या, त्याची एक कॉपी मला द्या की सर मी त्याला माझं लेटर जोडले। गडिंग्लज डेपोला जे गाड्यांची कमतरता आहे त्या संदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब यांच्याकडे ही पाठपुरावा मी करणार आहे की गडिंग्लज डेपोला एक कमीत कमी 20 गाड्या मिळाव्यात। शुक्रवारी लगेचच अनिरुद्ध यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेत 25 गाड्यांची मागणी केली। अनिरुद्ध यांची जनतेप्रती असणारी तळमळ बघून परिवहन मंत्र्यांनी लगेचच 10 नवीन गाड्या मंजूर केल्या आणि पुढील 10 गाड्या लवकरच देण्याचे कबूल केले। अरे बाबा नवीनच देतो घे। जुन्या कसलं जुनं ते आता प्रताप सरनाईकच्या काळामध्ये जुनं बिनं काय नाही, सगळं नवीन। ते काय झालंय मग बाहेर पाठवलं लोकांच्या मुलांना तुम्हाला देतो रे बाबा, हे घ्या, हे आता नवीन बसेस मध्ये यांचं करून घ्या। आहेत ना 10? 25 सांगितलं म्हणजे 10 मध्ये चालेल। 10 आता द्या, 10 नंतर करून द्या। हा ओके, चला ऑल द बेस्ट। नमस्कार। परवा गुरुवारी आम्ही गडिंग्लज डेपोला भेट दिली आणि डेपो मॅनेजरने आम्हाला बसची कमतरता सांगितली आणि बहिरीच्या पंढरीत काम करताना जर तुम्ही खरोखर मनापासून काम करताय तर त्याच्यातनं काय बहिरीच आपल्याला मार्ग सुचवते। त्याच दिवशी संध्याकाळी मी प्रताप सरनाईक साहेब आपले जे परिवहन मंत्री आहेत त्यांना संपर्क केला आणि योगायोगाने त्यांनी मला सांगितलं की तू मुंबईला येण्याऐवजी मीच उद्या कोल्हापुरात येतोय आणि तू मला संध्याकाळी कोल्हापूरमध्ये भेट। त्याप्रमाणे सयाजी हॉटेलला मी प्रताप सरनाईक साहेबांची भेट घेतली आणि त्यावेळेला कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर साहेब पण उपस्थित होते आणि त्या दोघांना ज्या वेळेला मी सीमा भागातला हा गडिंग्लज डेपो आहे आणि इथं बसची कमतरता हे लक्षात आणून दिलं तर सरनाईक साहेब हे तसे बाळासाहेबांचे शिवसैनिक एकनाथ शिंदे साहेब असतील, सरनाईक साहेब असतील किंवा आंबेडकर साहेब असतील ही तळातनं वर गेलेली शिवसैनिक असल्यामुळे ह्यांना समाजातील लोकांची त्यांची नाळ घट्ट झालेली आहे। त्यामुळे आपल्या ह्या सीमा भागातल्या लोकांची गैरसोय लक्षात घेऊन त्यांनी तात्काळ मला 10 बसेस मंजूर केल्या आणि उरलेल्या 10 बसेस पुढच्या टप्प्यात देतो असं त्यांनी मला सांगितलं आणि तात्काळ कोल्हापूर जिल्ह्याची जी डीसी आहेत त्यांना सांगितलं की महिनाभरात ज्या बसेस येणार आहेत त्यापैकी 10 बस तुम्ही गडिंग्लज डेपोला द्या अशा त्यांना सूचना केल्या। त्याबद्दल परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब यांचं मी मनापासून तमाम गडिंग्लजकरांच्या वतीनं आभार मानतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। अनिरुद्ध रेडेकर हे अगदी 2च महिन्यापूर्वी जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले, पण अगदी अल्पावधीतच त्यांनी कार्यतत्पर लोकप्रतिनिधी म्हणून नावलौकिक मिळवलं आहे। अगदी 2 दिवसामध्ये 10 एसटी बसेस त्यांनी मंजूर करून आणल्यामुळे त्यांच्या कामाची कार्यतत्परता आपल्या लक्षात येते। ते फक्त बोलत नाहीत तर काम करून दाखवतात। अनिरुद्ध रेडेकर यांच्या या कार्यतत्परतेला जनगर्जना लाईव्हचा सॅल्यूट। जनगर्जना लाईव्हसाठी कॅमेरामन जयेश सय्यदसह लता पालकर, गडिंग्लज। 25 सांगितलं म्हणजे 10 मध्ये चालेल। 10 आता द्या, 10 नंतर करून द्या। 10 आता द्या, 10 नंतर करून द्या। 10 आता द्या, 10 नंतर करून द्या।